सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक। देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन। उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणावरून शिंदे भाजपमध्ये सभागृहात खडाजंगी। दोन्ही पक्षाच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक। शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार आक्रमक। सातारा एसपींना बडतर्फ करण्याचीही मागणी। भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा। तर सातारा जिल्हा परिषद विषयावर कोणतीही तडजोड नाही, भाजपची भूमिका। तर सातारा एसपी निलंबनासंदर्भात सभापतींसोबत चर्चा करणार। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून। आरोपीला पकडावं तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेलेत। उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल। तर वस्तुस्थिती तपासून कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न। पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली। त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम। मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर निशाणा। बोंधू अशोक खरात प्रकरणावरून सभागृहामध्ये विरोधक आक्रमक। तर खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी। नाना पटोलेही आक्रमक। बोंधू बाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, त्यांची HIV टेस्टही करा, वडेट्टीवारांची मागणी। तर घडलेला प्रकार अत्यंत गंभीर। बोंधू खरातनं अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर। या संदर्भात चौकशी सुरू, कुणालाही सोडणार नाही, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। खरात प्रकरणाचे हिडीस तपशील आता वाचून गरगरल्यासारखं झालंय। राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे। बोंधूला कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन। बोंधू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार। सूत्रांची माहिती। तर संस्थांच्या सदस्य असलेल्या चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। बोंधू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातड्यांद्वारे भाविकांची लूट। तर SIT तपासामध्ये खरातचा पर्दाफाश। नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा।